शेती ही आपली ओळख आहे, पण केवळ शेतावर अवलंबून राहून पुरेसं उत्पन्न मिळतं का? जर उत्तर नाही असेल, तर कृषी पर्यटन हे उत्तर असू शकतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वर्षा कुलकर्णी पादवी ॲग्रिकोमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा नवा रस्ता ठरू शकतो. कृषी पर्यटन म्हणजे ॲग्रो टुरिझम. कृषी पर्यटन म्हणजे शहरी लोकांना गाव, शेती आणि पारंपरिक जीवन जगायचा अनुभव देणं. म्हणजेच तुमच्या शेतीला पर्यटन स्थळ बनवणं. चला तर मग बघूयात ते कसं करायचं. कृषी पर्यटन म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःची शेती, त्यांचं गाव आणि पारंपरिक जीवनशैली शहरी लोकांसाठी खुली करून देणं. ज्यामध्ये शहरी लोक गावात राहतात, शेतात काम करताना पाहतात, पारंपरिक अन्न खातात आणि शेतीशी थेट नातं जोडतात. ही केवळ सहल नसते, हा एक अनुभव असतो. शेतीमधून आज शेतकऱ्यांना फारसा नफा मिळत नाही. कधी नापीक, तर कधी दर घसरणं, तर कधी बाजारातील स्पर्धा. यामुळे शेतकऱ्याला पूरक व्यवसायाची गरज भासते. अशा वेळी कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय बनतो, जो शेतीसोबतच गावाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतो. कृषी पर्यटनामध्ये अनेक उपक्रम राबवता येतात. शेतफेरी, बैलगाड्याची सफर, झाडाखाली झोपायची सोय, चुलीवरचं पारंपरिक जेवण, गावरान नृत्य, माती परीक्षण, बियाणे लागवड कार्यशाळा मुळे पर्यटकांना शेती अनुभवायला मिळते आणि शेतकऱ्याला त्यातून उत्पन्नही. कृषी पर्यटनाचे अनेक फायदे देखील आहेत. चला तर ते सांगते. उत्पन्नाचा स्रोत शेती पर्यटकांना राहण्याची सोय आणि जेवणाची सोय करता येते. दुसरं असं ते म्हणजे थेट विक्रीची संधी. पर्यटक तुमचे सेंद्रिय उत्पादन थेट खरेदी करतात. तिसरं असं ते म्हणजेच गाईड, स्वयंपाक, कार्यक्रम नियोजनातून गावात रोजगार निर्मिती होते. आणि शेवटचं नियोजन म्हणजे ग्रामीण संस्कृतीचं जतन आणि प्रचार होतो. कृषी पर्यटन सुरू करायचं असल्यास कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर तेही पाहूयात. पहिलं असं ते म्हणजेच घरात किंवा शेताजवळ पर्यटकांच्या राहण्याची सोय करणं. दुसरं असं ते म्हणजे स्वच्छता, पाणी, वीज, स्वयंपाक यांची व्यवस्था योग्य असावी. तिसरं असं ते म्हणजे शहरी लोकांना आकर्षक वाटेल असे उपक्रम आणि कार्यक्रम निवडावेत. आणि चौथा मुद्दा असा, सोशल मीडियावर प्रमोशन करा, ज्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल लोकेशन या प्लॅटफॉर्मचाही वापर करणं. पुढचा मुद्दा असा ते म्हणजे सरकारकडून कृषी पर्यटनासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि योजना आहेत, त्याचा लाभ घेणं. यशस्वी उदाहरण द्यायचं झालं तर बारामतीजवळ बापू बाग फार्म हे फार्म हाऊस पाहायला हवं. तेथे दरवर्षी शेकडो पर्यटक येतात, शेती अनुभवतात, झोपडीसारख्या घरामध्ये राहतात, चुलीवरचं अन्न खातात. हे सगळं करताना त्या शेतकऱ्याने स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय. शेतीपूर्वक व्यवसाय करणारा शेतकरी देखील कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकतो, जेणेकरून पर्यटकांना केवळ शेतीच नाही तर शेतीपूर्वक व्यवसायांची देखील ओळख व्हावी. याशिवाय उत्साही व्यक्ती, आवड असणारा, गावावर प्रेम करणारा, गावाचा इतिहास, भूगोल आणि पर्यावरण यासोबतच पर्यटनाविषयी जाण असणारा व्यक्ती कृषी आणि ग्रामीण पर्यटन करू शकतो. कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने 2020 मध्ये ॲग्रो टुरिझम पॉलिसी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत कृषी पर्यटन केंद्रांनी अधिकृत नोंदणी, मान्यता आणि काही प्रोत्साहन दिलं जातं, ज्यामध्ये अनुदान, प्रशिक्षण, मार्केटिंगसाठी मदतही दिली जाते. शेती ही आपली ओळख आहे, पण त्यातून उत्पन्न वाढवायचं असेल तर नव्या वाटांवर चालायला हवं. कृषी पर्यटन ही अशीच एक वाट आहे, जिथे शेती, संस्कृती आणि पर्यटन यांचं सुंदर मिलन होतं. जर तुमच्या शेतालाही तुमची ओळख बनवायची असेल, कृषी पर्यटनाकडे वळायला हरकत नाही. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीशीर व्हिडिओसाठी फॉलो करा पालवी ॲग्रिको. धन्यवाद.